नागपुरातील संविधान चौकामध्ये महसूल सेवकांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात महिला महसूल सेवकांसोबत त्यांचे लहान मुलंसुद्धा सहभागी झालेले आहे। बघा, ही मायरा आहे 3 वर्षाची, हा वायू आहे 2.5 वर्षाचा। संविधान चौकातच त्यांच्या आईसोबत या आंदोलनात सहभागी झालेले आहे, इथेच राहतात, चौकातच झोपतात। ताई, काय सांगणार? आंदोलन सुरू आहे आणि तुमचे मुलंसुद्धा सहभागी झाले? हो सर, आमची मुलं घेऊन आम्ही आंदोलन करतोय, या उपोषणामध्ये सहभागी आहे आम्ही। आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की जी आमची मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून द्यावी। ही इथं चौकात घेऊन हिला कशी सोय होती? हो सर, सोय आता गैरसोय होते सर सर्वांसोबत जर आपण म्हटलं तर, त्याच्यामुळे महसूल मंत्र्यांना एवढीच विनंती आहे। घेऊन आले सोबत? सर, सांभाळायला कोणी नाही आहे घरी, हां, त्याच्यामुळे तिला घेऊन यावं लागलं इथं। वाढदिवस आहे ना आज बेटा? बर्थडे। हॅपी बर्थडे। थँक्यू। हा, कुठले आहे तुम्ही? सर, मी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील आहे। संध्या कैलास भुरे माझं नाव आहे। किती वर्षाचा मुलगा आहे? हा 2.5 वर्षाचा आहे सर। का घेऊन आला तुम्ही याला इथे? सर, म्हणजे मी माहेरी लागले, म्हणजे माहेरी तर सांभाळू नाही शकणार ना, सासरी माझा आरणी आहे, मग सांभाळायला कोणीच नाही म्हणून त्याला घेऊन यावं लागलं सर। इथे चौकात किती दिवस झाले थांबलाय? संघटनेसोबत इथं चौकातच आहे सर। आजचा 27वा दिवस आहे। मुलं इथे राहतात चौकात? नाही राहत, पण आपल्याला आपल्या मागणीसाठी राहावंच लागेल ना सर, कारण एकच मागणी आहे यांच्या। कशी होती त्यांची व्यवस्था? म्हणजे संघटनेकडून आम्हाला फुल सपोर्ट आहे, त्यांच्याकडून आम्हाला जेवढी मदत आहे ते सर्व ते संघटने करत आहे, पण आमच्या मुलाबाळाला पाणी पावसात आम्हाला ठेवावंच लागणार आहे ना सर, कारण आम्ही इथे आहे म्हटल्यावर सरकारला जागच नाही येत आहे ना सर। आम्ही यांच्याच भविष्यासाठी करत आहे, आम्ही तर याला आणावंच लागेल। आणि पाऊस, थंडी, वारा, हा चौक तुम्हाला परत दाखवतोय। या चौकामध्ये इथेच राहतात, इथे झोपतात, इथे एक स्वच्छतागृह आहे, तिथे आंघोळी केल्या जाते आणि हे 2 लहान मुलंही सहभागी झाले आपल्या आईसोबत। सरकारने दखल घ्यावी, चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करावी, यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात 2 चिमुकले सहभागी झाले। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।